येवला नगरसूल रोडवरील कब्रस्तान परिसरात भीषण आग, वृक्ष जळून खाक। येवला शहरातील नगरसूल रोडवरील मुस्लिम कब्रस्तान शेजारील सर्वे नंबर 13 मधील शेतातील वृक्षांना अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली। या आगीत अनेक वृक्ष जळून खाक झाले असून परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आग लागल्याने नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित परिसरात काही नागरिकांकडून वारंवार घन कचरा टाकला जातो। तसेच नगरपालिकेचे काही कर्मचारी देखील येथे कचरा टाकत असल्याची माहिती पुढे येत आहे। सदर कचऱ्याला अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे। या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। स्थानिक नागरिकांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी गरज व्यक्त केली जात आहे। या संदर्भात हिंदुस्थानी बाहेरची मस्जिद ट्रस्टचे मजीद अन्सारी, फारूक अन्सारी आणि इतर नागरिक यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि या घटनेची पाहणी करताच त्यांनी तात्काळ अग्निशामक दल येवला नगर परिषद यांना पाचारण करून या ठिकाणी बोलवले आणि अग्निशामक दलाने त्यांची तात्काळ दखल घेत त्यांनी या ठिकाणी 100% आग विझण्याचा प्रयत्न केला आहे। त्याबद्दल नागरिकांच्या वतीने मजीद अन्सारी यांनी अग्निशामक दलाचे कौतुक व आभार व्यक्त केले आहेत। बघूया पुढील व्हिडिओमध्ये मजीद अन्सारी यांचे मत नेमकं काय म्हणतात, त्यांनी नागरिकांबद्दल आणि नगरपालिकेबद्दल काय बोलले ऐकूया। मी माझ्या कामानिमित्त आलो होतो, पाहिलं इकडे कब्रस्तानची प्रॉपर्टी आहे। इकडे अज्ञात व्यक्तीने कोणीतरी इकडे जाळून आणि निघून गेला। त्याच्यानंतर आणि म्युन्सिपाल्टीचे जे कर्मचारी आहे हे बी इथे आणून घाणबीण टाकतात। त्याच्याकडे माझं असं म्हणणं आहे का त्याच्याकडे परत लक्ष द्यावा आणि तात्काळ आम्ही अग्निशामक बोलवलं आणि ते परत लवकर आले। ते त्यांचं धन्यवाद करतो मी। हे अग्नी विझवली आणि हे जे आहे याच्यावर आहे ना म्युन्सिपाल्टी आलेलं लक्ष द्यावं। इथून तर तिथून पार डायरेक्ट ते मस्जिदपर्यंत सगळी घाण म्युन्सिपाल्टीचे लोक आणतात आणि इकडे टाकून देतात। याच्याकडे लक्ष द्यावा, तेवढंच म्हणणं आहे माझं।